केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। त्यातच केंद्रात स्थान न मिळाल्यानं अजित पवार गटानं मंत्रिमंडळ विस्तारात जास्त अपेक्षा व्यक्त केली आहे। मात्र आता राज्य मंत्रिमंडळात घटक पक्षांना देखील सन्मान दिला पाहिजे अशी मागणी रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी केली आहे। तसंच आयाराम गायारामांचे लाड किती पुरवावे असा सवालही त्यांनी केला आहे। मणिपूर हा देशाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। तेथील महिला, लहान मुलं, कर्तृत्ववान पुरुष हे भारतीय आहेत। संसदेत मणिपूरवरून प्रचंड चर्चा झाली। पंतप्रधान दिल्लीत शपथ घेत असताना दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा हल्ला होत होता। हे वेदनादायी होतं। मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे ताफ्यावर देखील हल्ला झाला। त्यामुळे काहीतरी चुकतंय। इंडिया आघाडीचे खासदार मणिपूरला जाताना त्यांना थांबवण्यात आलं व पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरबद्दल मही उच्चारत नाहीयेत। मणिपूर हा देशाचा अविभाज्य भाग असून त्यांना केंद्र सरकार अशा प्रकारे वागणूक का देतंय असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। केंद्र सरकारमध्ये मोदी शहा नव्हते तर दोन अतृप्त आत्मे आहेत। चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांचे तुम्ही समाधान करा असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जहरी टीका केली आहे। तसंच आम्हीही अतृप्त आत्मे आहोत। तसंच मोदी यांना पंतप्रधान पदाच्या पदावरून हटवत नाही तोपर्यंत आमचा आत्मा शांत होणार नाही असं संजय राऊत म्हणालेत। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे। बघता बघता 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। मी देखील राष्ट्रवादीच्या त्या संपूर्ण प्रवासाचा साक्षीदार आहे। या पक्षाचं नेतृत्व अनेक लोकांनी केलंय। गेली 24 वर्ष आदरणीय पवार साहेबांनी या पक्षाचं नेतृत्व केलं। त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो असं अजित पवार म्हणाले। तर नियतीच्या पुढे कुणाचं चालत नाही। काळ वेळ कोणासाठी थांबत नाही। काळानुसार काही निर्णय घ्यावे लागत असतात असंही ते म्हणाले। तर लोकसभेत केवळ अर्ध्या टक्क्याने आपला पराभव झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे। विनोद तावडे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदी अत्यंत चांगलं काम केलंय। त्यामुळे लवकरच त्यांना मोठी संधी दिली जाऊ शकते असं सूचक विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय। तर पक्ष चालवण्यासाठी तावडे यांची भूमिका मोठी आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय।